मी समीर मोहन रांगणेकर. आम्ही आज प्रवासीला राहणारे माणसं असून पण माटुंग्यासारख्या ईस्ट एरियामध्ये ही नवीन बिल्डिंग जी बनण्यात आलेली आहे आफ्टर हार्मनी, या बिल्डिंगमध्ये आम्ही 12 माळ आमचा जो फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतल्यानंतर साहजिकच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की फ्लॅट हा फक्त बिल्डर हा फक्त त्याच्या मनाने करून देतो. त्याच्यानंतर जी काही आपल्या घराच्या बद्दलची संकल्पना असते की आपलं घर मध्ये कसं पाहिजे, आपल्या घरामध्ये स्टोरेज कसा पाहिजे, आपल्या घरामध्ये भिंती कशा पाहिजे, आपलं टीव्ही युनिट कसं पाहिजे, इव्हन आपल्या घरामध्ये येणाऱ्या माणसांना जेव्हा आपल्याकडे पाहुणे मंडळी जे नातेवाईक जे येतात त्यांना आपल्या घरामध्ये पाऊल ठेवण्यावरती या घरामध्ये एक चांगली एनर्जी कशी मिळेल या हेतूने आम्ही विचार करत असताना मल्हार इंटिरियरचे सागर नावाचे व्यक्ती हे माझ्या पहिल्यापासून माझ्या दुकानाच्या ह्याच्यामधून काम करण्यात येत आहेत. म्हणून हा फ्लॅट बनवण्याचं संधी त्यांना मी विचारली. बाकी मी कोणाकडे गेलोच नाही. मी पहिल्यांदा त्यांना आणलं घरी. मी माझ्या विचारलं की असं असं आपलं दुकान ज्यांनी बनवलं आपण त्याला देऊया का. तर हे म्हणाले चला ठीक आहे बघूया आपण कसं म्हणतो. पण ज्यावेळी ते सागरला ज्यावेळी मी ते आणलं त्याच्यावर त्याचे भाऊ भास्कर हे दोघेही आले. त्यांनी बघितलं फ्लॅटची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतरला जसं काम चालू झालं आणि ते काम एवढ्या योग्य प्रकारे होत गेलं. त्यांची जी माणसं आहे जी काम करणारी, मी या दोन भावांबद्दल पण त्यांच्या ज्या टीम वर्क आहे जो त्यांचा, जे कारपेंटर्स आहेत, जे पेंटर आहेत किंवा इतर छोटी मोठी जी काम करणारी व्यक्ती जी आहेत जी त्याच्या टीम मध्ये असलेली, ही अतिशय गुणवंत ह्या प्रकारे मी बोलेन की त्यांचे माणुसकी ही कशी जपली जाते. ते असे विचार करत नाहीत की आपण ह्या घरामध्ये आलेलो काम करतोय, ह्या मालकांसाठी काम करतोय, असं नाही. ते आपलं स्वतःचं घर असल्यासारखं काम करतात. त्यामुळे आम्ही अधूनमधून येत असताना पण आम्हाला पण खूप बरं वाटायचं की अरे इथे तर काम चालूच नाही. हे एक आपलं एक असं एक नातं जमलं होतं त्यांच्या बरोबर की आपले फॅमिली मेंबर्स आहेत आणि आम्ही यांच्याशी येतोय, इथे गप्पा मारतोय, काम चालते. आणि या कामाचा अनुभव आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे आला की इव्हन मी माझ्या अगोदर जेव्हा दुकान पण बनवत होतो यांच्याकडनं, पण तेव्हा पण मला एवढा आनंद नाही झालेला की त्यांच्या माणसाकडे कधी व्यावसायिक दृष्टिकोन ते बनत जात होतं. त्यामुळे माझं लक्ष व्यवसायावरती पण असायचं आणि कामावरती पण असायचं. पण आज मी ह्या टीम बरोबर जेव्हा मी काम चालू असताना आम्ही अधूनमधून येत असताना आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की मी इथे काम चालू आहे किंवा काय होतं अशा गोष्टी कधीच जाणवल्या आल्या नाही. की काम एवढं सुरळीतपणे आणि एकदम व्यवस्थितपणे गेलंय. जसं मला माझ्या बेडरूम मध्ये ज्या गोष्टी माझ्या खास करून माझ्या ज्या काही गोष्टी होत्या की माझा पियानो कसा तिथे मध्ये सेट होईल, माझे आपण घरनं बाहेरनं आल्यानंतर आपले कपडे कसे तिथे ठेवले जातील आणि ते कोणाला दिसले नाही पाहिजे, ह्या पद्धतीच्या ज्या काही माझ्या थोड्याशा ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी अचूक मांडलेल्या आहेत.